नमस्कार. महत्त्वपूर्ण शासन निर्णय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्राथमिक शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण सेवक, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक या शिक्षण सेवकाच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे. 2023 जानेवारी रोजी सर्व शिक्षकांच्या मानधनामध्ये ठराविक वाढ करण्यात आली आणि ती वाढ मात्र आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमध्ये नियुक्त केलेल्या शिक्षण सेवकाच्या मानधनात वाढ झालेली आहे. म्हणजेच आश्रमशाळेमध्ये जे शिक्षण सेवक शिकवतात त्यांच्याही शिक्षण सेवकाच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, शिक्षण सेवक रद्द करण्याची आपली लढाई आहे ती चालूच राहील, कारण त्याच्याबद्दल कोणताही निर्णय आलेला नाही आहे. त्याचबरोबर त्यांचं मानधनही वाढवण्यात आलेलं नाही आहे, परंतु हा जो निर्णय आहे तो 22 जुलै रोजीचा आहे आणि ते म्हणजे आश्रमशाळेमध्ये अनुदानित जे शिक्षक सेवक शिकवत होते त्यांचे मात्र अनुदान वाढले नव्हते, मानधन वाढले नव्हते. त्या संदर्भात हा GR आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. मित्रांनो, आपण पाहतोय की हा जो शालेय विभागाचा निर्णय आहे त्याच्यामध्ये शासन निर्णयावरती आपण डायरेक्ट जाऊया. आदिवासी विकास विभागातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षण सेवकाच्या मानधनात वाढ करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 7/2/2023 रोजीच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर खाली निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर आपण पाहिलं की सर्व शिक्षकांचे मानधन होते ते वाढवण्यात आलेलं होतं, परंतु आश्रमशाळेतील शिक्षकाचे मानधन वाढलेलं नव्हतं, ते मात्र आता वाढवण्यात आलेलं आहे. प्राथमिक शिक्षण सेवक आहेत त्यांचं पूर्वी देण्यात येणारे मानधन होतं 6,000, सुधारित मानधन आहे 16,000. माध्यमिक शिक्षण सेवक आहेत पूर्वीचं मानधन होतं 8,000, आताचे मानधन त्यांना मिळणार आहे ते 18,000. आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवक आहेत त्यांचं पूर्वीचं मानधन होतं 9,000, म्हणजे 9 ते 12चे शिक्षक आहेत ते, आणि आता त्यांना 20,000 देण्यात येतं. जे सर्व शिक्षकांना जे मानधन देण्यात येत होतं 2023 पासून ते आता या वर्षीपासून या बाकीच्या आश्रमशाळेतील शिक्षण सेवकांना सुद्धा देण्यात येणार आहे. तर आपण पुढचा निर्णय पाहूयात. शिक्षण सेवकाच्या मानधनातील वाढ ही दिनांक 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येत आहे आणि ह्यांना जी वाढ आहे त्यांना आता पाठीमागचा हा जो फरक आहे, कारण आता आपण पाहतोय की जुलै 2024 आलेला आहे, परंतु या आश्रमशाळेतील शिक्षण सेवकांना पाठीमागचा सुद्धा परतावा मिळणार आहे. दुसरा आपण पाहूया मुद्दा. सध्या शिक्षण सेवकांच्या विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीत कोणताही बदल करण्यात येणार नाही. त्यामुळे जो काही कालावधी आहे जो 3 वर्षाचा आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात येणार नाही आहे. याचाच अर्थ थोडक्यात कुठंतरी हा आपल्याला शासन निर्णय सांगतोय की शिक्षण सेवक हे सध्या रद्द करण्याचा या शासनाचा अजिबात सुद्धा विचार दिसत नाही आहे. तिसरा मुद्दा पाहूया. सदरू शासन निर्णय मंत्रिमंडळाने दिनांक 5/7/2024 रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मंजुरीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. आणि पुढं त्याच्याबद्दल चौथ्या मुद्द्यामध्ये देण्यात आलेलं आहे की याकरता होणारा खर्च मागणी क्रमांक T5 मुख्य लेखाशीर्ष 22-25 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण 2, अनुसूचित जमातीचे कल्याण 796, जनजाती क्षेत्र उपाययोजना 126, स्वयंसेवी संस्थांना मूलोद्योगोत्तर आश्रमशाळा सुरू करणे व परीक्षण करणे यावर सहाय्यक अनुदान 22-25-1606-36 सहाय्यक अनुदान वेतन योजनेअंतर्गत खाली सन 2024-25 यावर्षी मंजूर केलेला अनुदानित भागवण्यात यावा व या लेखाशीर्षाखालील खर्ची टाकण्यात यावा. मित्रांनो, याच्यामध्ये हा जो त्यांना मानधन देण्यात आहे तो कशा पद्धतीने त्याचं नियोजन आहे पैशाचं त्याच्याबद्दल हा चौथा मुद्दा आहे. आणि हा जो शासन निर्णय आहे तो मात्र maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे आणि त्याचा हा सांकेतिक क्रमांक सुद्धा दिलेला आहे. आणि राज्यपालाच्या नावाने या प्रवीण गोरक्षनाथ साठे यांच्या सहीनुसार हा जो शासन निर्णय आहे तो निगमित करण्यात आला. हे कार्यसीन अधिकारी महाराष्ट्र शासन आहेत. मित्रांनो, थोडक्यात काय तर शिक्षण सेवक हे रद्द तर झालेलंच नाही आहे, परंतु आपल्याला आशा होती की यांचं जे करंट जे शिक्षक आहेत त्यांचं मानधन वाढेल, परंतु त्यांचं मानधन वाढलेलं नाही आहे. परंतु एक आनंदाची बातमी अशी आहे की जे आश्रमशाळेत शिक्षक शिकवत होते त्यांना अजूनही हा शासन निर्णय लागू झाला नव्हता, म्हणून ही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी असेल, आनंदाची बातमी असेल. शिक्षण सेवक होते तर मित्रांनो, ही आपली लढाई आहे. शिक्षण सेवक रद्द करा ही चालूच राहील. स्टे कनेक्टेड. टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.